सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल आयोजित भव्य कीर्तन महोत्सव 2021 मंजरथ रोड माजलगाव जिल्हा बीड। प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। संत स्नेही ज्या ठिकाणी आम्ही एकाच गुरुकुलमध्ये शिकलो, श्री ज्ञानेश मिशन संस्था, असे आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण शिवाजी महाराज गडदे, आज त्यांनी श्री संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल सुरू करून 8 वर्ष झालेली आहे। आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रभर पखवाज असेल, गायन असेल आणि कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार, धर्माची पताका घेऊन महाराष्ट्रभर विद्यार्थी घडवण्याचं काम महाराज करत आहेत। प्रथम मी या ठिकाणी त्यांचं जाहीर अभिनंदन करत आहे, कारण एक मुलगा घडवणं अवघड जातं आपल्याला, पण महाराजाकडे अनेक मुलं आहेत आणि संस्थेच्या माध्यमातून मुलं घडवण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे। दरवर्षी ते सप्ताह करतात, म्हटले 8 दिवस सप्ताह असतो, पण पहिल्या दिवशी आम्ही महिलाचंच कीर्तन ठेवतो। मी म्हटलं महाराज महिलाचंच का ठेवतात? मला घरी गेल्यावर कळालं, ते म्हणले गृहमंत्र्याच्या हातात चाव्यात, कुलूप कितीही मोठं असलं तरी शेवटी चावीनेच उघडतं, म्हणून पहिल्याच दिवशी महिलाचं कीर्तन आहे। विठ्ठल कारण शक्तीशिवाय काहीच नाही, शक्तीशिवाय भक्तीच करता येत नाही कालिदास महाराज, म्हणून पहिल्याच दिवशी शक्तीपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे। भारतस्य द्वे प्रतिष्ठे संस्कृत आणि संस्कृती, या भारत देशाची संस्कृती आहे मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, म्हणून या भारत देशाची संस्कृती आईला देव मान आहे, नंतर पित्याला, म्हणून त्यांनी पहिल्यांदा महिलांचं कीर्तन ठेवायचा त्यांचा नियम आहे। ते माझे गुरुबंधू आहेत, त्यांनी फार चांगल्या पद्धतीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। दरवर्षीच मोठ्या प्रमाणामध्ये हा सप्ताह होत असतो आणि यावर्षी होत आहे, पण यावर्षी कोरोनाचं संकट आहे, तरी पण महाराजांनी चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तेव्हा महाराजांसाठी सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवा। तसेच या ठिकाणी आमचे दुसरे गुरुबंधू हरिभक्त परायण आदरणीय आमचे कालिदास महाराज, ते सुद्धा उत्कृष्ट असे भागवताचार्य आहेत। त्यांचा आणि आमचाही संबंध, आम्ही आळंदीला शिकायला होतो त्यावेळेस, सर्वच आम्ही 9वी 10वी ला असताना आळंदीला शिकायला गेलेली मंडळी, पण आज मला ते 3 मुलं झाल्यावर पुन्हा माहिती झालंय, म्हणजे त्यांचे मुलं पाण्यात नव्हते आले आणि काहीच नव्हते, म्हणजे असे गुरुबंधू आहेत आम्ही। एवढ्या दिवसांनी योग आला भेटायचा, पाहायचा, जे ते ज्याच्या त्याच्यामध्ये व्यस्त होते, पण कितीही दिवसांनी भेटी झाल्या तरी तेच प्रेम, तोच जिव्हाळा, आपण एका ठिकाणी राहिलेला असतो, माणसाच्या आठवणी कधी जात नसतात। तसेच भागवताचार्य श्री हरिभक्त परायण आमच्या अंकिता दिदी, त्यांचं सुद्धा भागवत या ठिकाणी आपल्याला 8 दिवस ऐकायला मिळणार आहे। भागवत कथा सुद्धा एका महिलेचीच आहे। महाराज, हा उपक्रम तुम्ही फार चांगल्या पद्धतीत राबवलेला आहे, तेव्हा तुम्हाला धन्यवाद। या ठिकाणी आदरणीय श्री हरिभक्त परायण या भागातलं संगीत रत्न आमचे श्री हरिभक्त परायण शेंडगे महाराज, अत्यंत मन मिळावू स्वभाव, जसेच ते गायनामध्ये भजनामध्ये दर्दी आहेत, तसेच माणुसकी ठेवण्याच्या बाबतीत सुद्धा दर्दी आहेत। त्यांचे आमचे संबंध नेहमी कार्यक्रमामध्ये येतात, त्यांनाही धन्यवाद। माझ्यासोबत आले श्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज सांगळे, ते सुद्धा उत्कृष्ट गायक आहेत। तसेच हरिभक्त परायण आमचे दौलत महाराज, जे आदरणीय तुकाराम महाराज शास्त्री मुंडे यांची पुतणी आहेत, ते सुद्धा विठ्ठल विठ्ठल। आमचे सुरेशराव लिमगाव, म्हणजे आम्ही जेव्हा 98च्या अगोदर पासून शुक्ल तीर्थ लिमगावला आमची पहिली कीर्तनाची सुरुवात तुकाराम महाराज शास्त्रीजी वगैरे यांनी केली होती, आणि त्यावेळेस आम्ही लिमगावला जायचो। आज तिथली लिमगावची सुद्धा बरीचशी मंडळी या ठिकाणी कीर्तनाला आलेले आहेत। तसेच श्री हरिभक्त परायण दत्ता महाराज उत्कृष्ट असे गायक आहेत, त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे। तसेच श्री हरिभक्त परायण गोविंद महाराज, ते सुद्धा उत्कृष्ट गायक आहेत। हरिभक्त परायण मृदंग वादक आमचे श्री हरिभक्त परायण बाजीराव महाराज, उत्कृष्ट, ज्यांच्या हातामध्ये दम आहे असे बाजीराव महाराज, ते या ठिकाणी लाभलेले आहेत। तसेच हरिभक्त परायण माऊली महाराज, तेही मृदंग वादक आहेत। आणि जमलेली सर्व आमची भजनी मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी, ज्यांच्याबद्दल मला प्रचंड अभिमान आणि स्वाभिमान आहे, असे माझे सर्व तरुण बांधव। आणि आज या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे
ते आमचे विठू माऊली चॅनलचे, ते सुद्धा विठू माऊली चॅनल सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. रवी बडे ते स्पंदन मराठी चॅनलचे, तेही कश्यप कुमार सांगळे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच मराठी तडका ते सुद्धा आपल्याकडं. मराठी तडका म्हणजे तुम्ही पहा, जगभर या चॅनलमुळे तुम्हाला सर्व ऐकायला मिळतं. हे युट्यूबच्या माध्यमातून जगात काय चाललंय हे मोबाईलवरच माणसं कीर्तन ऐकू शकतात. ते मराठी तडकावाले सुद्धा इथं 8 दिवस हजर आहेत, त्यांनाही धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. आमचे श्री हरिभक्त पारायण परमेश्वर महाराज ते सुद्धा उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, पण त्यांची सुद्धा उपस्थिती लाभली, त्यांनाही धन्यवाद. सर्वच आमचे महाराज मंडळी भागवतकार कीर्तनकार सहजासहजी दुसऱ्या कीर्तनकाराला येऊन बसत नाहीत, पण तुम्ही बसला, तुम्हाला धन्यवाद. कारण हे बघा, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये ज्ञानेश्वर महाराज सुद्धा टाळ घेऊन उभे होते. त्याच्यासाठी महाराजांनी महाराजांचं रिस्पेक्ट करणं ही आपल्या संप्रदायाची खरी एक ओळख आहे. विठ्ठल. आमचे शिवाजी महाराज गडदे यांनी गेल्या 8 वर्षापासून हे संगीत विद्यालय गुरुकुल या ठिकाणी स्थापन केलं. माजलगाव सारख्या ठिकाणी येवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. छोटस रोपट लावलं पण त्याचा वेल आज गगनावर गेलेला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम स्वतः महाराज करत आहेत, पण सध्या कोरोनाच्या काळामुळे मुलं घरी गेलेली आहेत. हे जागतिक संकट आहे, कोणा एकावरचं हे संकट नाही, पण हे कोरोना आता थोडासा कमी झालेला आहे, पण अजूनही नवीन म्हणतात ब्रिटन मधून यायला लागलाय. त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाची दक्षता घ्यायची. आपण ज्ञानेश्वर महाराजांना प्रार्थना करूया की हा कोरोना कायमचा जाऊ द्या आणि आम्हाला सर्वांना एकदा सुखी करा, एवढीच ईश्वराच्या चरणी आपल्याला प्रार्थना करायची. आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे. वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे की पहिला दिवस म्हटलं की नामाचं महत्व. कारण सत्य, त्रेता, द्वापार आणि कली, काही युगामध्ये योगाला महत्व, काही युगामध्ये तपश्चर्याला महत्व, पण आजच्या काळामध्ये बाकीचे साधनं सस्पेंड केली आहेत. एकच साधन ड्युटी करत आहे कलियुगामध्ये, ते म्हणजे नाम साधना. कारण अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा, भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागव्या पापा. कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ नाम साधना सांगितलेली आहे. कलियुगामध्ये मानवी जीवनाला एकतर आयुष्य कमी आहे, कमी कालावधीमध्ये जर जीवनाचा उद्धार करायचा असेल तर नाम साधना ही सर्वात श्रेष्ठ आहे. आणि नाम जर घेतलं तर तो आयुष्यात वायाला जात नाही, असं स्वतः आमचे महाराज सांगत
ऐसा कोणी ऐकिला, ज्यांनी या पृथ्वी तलावर ईश्वराचं नामस्मरण केलंय तो वायाला गेलाय असं ऐकूच येऊ शकत नाही. एक नंबरचा वाल्या कोळ्यासारखा डाकू, पण त्याने फक्त भगवंताचं नामस्मरण केलं तर तो ऋषी बनले. एवढे ऋषी बनले नाही साधारण, तर स्वतः डाकू जसं बोललं तसं देवाला वागावं लागलं. एवढी मोठी ताकद या नामामध्ये आहे. बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. म्हणजे चोराचा सुद्धा साव होण्याची ताकद ही नामामध्ये आहे. आणि नाम घेत असताना तुम्हाला काही संसार सोडावा लागत नाही. तुम्ही जिथे आहात तिथे राहूनच भगवंताचं नामस्मरण करायचे. आसोनी संसारी जिभे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. काही नाही, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्या संसारामध्ये आहात तिथंच राहून भगवंताचं फक्त नामस्मरण करायचंय. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. आणि नामस्मरण करायला काही वेगळी साधना करावी लागत नाही, कुठे लांब जाऊन बसावं लागत नाही. तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये नामस्मरण ते करा जे ते असाल ते करा जेथे तेथे. मग तुम्ही जिथं असाल तिथे राहून नामाचं चिंतन करा. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नाम साधनेचं महत्व हे फार मोठे. तुम्ही जिथे असाल, जशा ठिकाणी असाल तिथं थांबून भगवंताचं नामस्मरण करा, कारण नामाला फार मोठं महत्व आहे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अहोरात्र भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. जर तुम्ही अहोरात्र भगवंताचं नामस्मरण केलं तर जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मग नाम कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत. आता भगवंताने काय लीला केल्या याचं वर्णन करणं, याचं नाव आहे लीला कीर्तन. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं अवतार कार्य 125 वर्ष, 11 वर्ष गोकुळ, 14 वर्ष मथुरा आणि 100 वर्ष द्वारका. गोकुळात केलं समाजकारण, मथुरेत केलं राजकारण आणि द्वारकेत केलं धर्मकारण. गोकुळामध्ये समाजकारण केले आणि मथुरेमध्ये राजकारण केले. बऱ्याचदा आमच्या सारख्या महाराज लोकांना लोक म्हणतात राजकारणाशी तुम्हाला काय घेणं देणं आहे. पण तुम्हाला सांगू का, खरा राजकारणाचा जन्मच महाभारतातून झालाय. या पृथ्वी तलावरचं सगळ्यात पहिलं राजकारण जर कोणी केलं असेल तर ते श्रीकृष्णाने. आणि आम्ही वारकऱ्याने जर करायचं ठरवलं तर काही करू शकतो, पण आम्ही करत नाही, ही गोष्ट सोडून द्या. श्रीकृष्णाने केले. राजकारणाचा जन्म त्याच्यातून झाला. ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवान गोकुळामध्ये होते आणि मथुरेत मध्ये आपले सर्व गायी गोपाळ वृंदामध्ये राहत असताना
जेव्हा दही दूध तूप मिळवायचे गोपिका आणि हे नेऊन मथुरेमध्ये विकायचे, तर त्यावेळेस हे मथुरेतले राक्षस काय करायचे की यांचं दही दूध तूप लोणी खायचे आणि पुन्हा यांच्यावरच आक्रमण करायचे, म्हणजे आपलंच खाऊन आपल्यावरच आक्रमण करायचे. श्रीकृष्णाने सगळ्यात पहिलं एक काम केलंय, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली ना, शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा, तर श्रीकृष्ण परमात्म्याची पहिली संकल्पना मुहूर्त मेढ जर संघटनेची कुणी रोवली असेल तर श्रीकृष्णाने रोवली. पहिली संघटना श्रीकृष्णाने निर्माण केली त्या गोकुळामध्ये. सर्व मित्र कंपनींना एकत्रित केलं आणि गोकुळातून जाणारं जे दही दूध तूप होतं ना, तिकडं न घालता आपल्या मित्रांना खाऊ घातलं आणि त्यांना स्ट्रॉंग बनवलं. आता मला याच्यातलं महत्वाचं वाक्य सांगायचंय, जे गोकुळातून जाणारं दही दूध तूप होतं मथुरेला ते बंद केलं. आपला जो प्रतिस्पर्धी शत्रू असतो त्याला डायरेक्ट कधीच अटॅक करायचं नाही, शत्रूची ताकद कमी करणं याचं नाव आहे राजकारण. आणि ते पहिलं कुणी केलं तर श्रीकृष्णाने. म्हणून कंसासारखा बलाढ्य राक्षस भगवंताला मारता आला आणि द्वारकेत केलं धर्म कारण. याला सुद्धा म्हणतात लीला कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज यांची ही वारकरी संप्रदायाची परंपरा जी चालत आली ना, नामाची आणि कीर्तनाची, ही सर्वात मोठी परंपरा आहे. कीर्तनाच्या माध्यमातून या समाजाला परिवर्तन करण्याचं काम हे कीर्तनाचं माध्यम खऱ्या अर्थाने करत असतं. कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला ज्ञान देण्याचं काम हे कीर्तनाच्या माध्यमातून होत असतं. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप हा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. विठ्ठल. आणि वारकरी संप्रदायामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिलं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कुणी केलं तर ते श्री संत शिरोमणी नामदेवरायांनी. नामदेवरायानं कीर्तन करावं आणि पांडुरंगाने थै थै नाचावं. देव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंगा, पुढे नाचे पांडुरंगा, कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंगा, कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंगा. मने बोला नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. नामदेवरायाने कीर्तन करावं आणि त्या कीर्तनामध्ये पांडुरंगाने थै थै नाचावं. बघा, आणि ते नाचत असताना देवाचा पितांबर गळाला तरी देवाला कळत नव्हतं. काय सांगता नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला Bye.
पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीर महाराज म्हणतात देवा अरे सावध हो. कीर्तनामध्ये स्वतः देवाचा पितांबर गळाला पण कीर्तनामध्ये आपण टाळ्या सुद्धा जोरात वाजवत नाहीत. अशी आपली परिस्थिती आहे. तुम्हाला सांगू कीर्तनात टाळ्या का जोरात वाजवायच्या. रामदेव बाबाचा तुम्ही योगा बघता हे ॲक्युप्रेशर आहे. जर जोरात टाळी वाजवली ना तर कधीच अटॅक येत नाही. मग वाजवा टाळी. विठाल मुखाने नाम आणि हाताने टाळी. मला एक जण म्हटला आमची येता येताच रेल्वेमध्ये आमची चर्चा झाली. ते म्हणले बरं झालं काही काही महाराजांना मध्ये नाही आठवलं की विठ्ठल विठ्ठल म्हणतात का. म्हणलं असं अजिबात नाही. आमच्या तिकडे ते एक जण म्हटलं मध्ये प्रमाण असतात ना ते म्हणे आईसाहेब हे मधल्या जाहिरात कशाला. म्हणजे काही काहीला हे सुद्धा कळत नाही ही परिस्थिती आहे. म्हणजे ऍडव्हर्टाईज कशाला मध्ये असे काही काही माणसं पाहायला भेटतात बरं का. पण विठ्ठल विठ्ठल त्याच्यासाठी नसतं. विठ्ठलामुळं अटॅक येत नाही म्हणून आम्ही भजन करायला होतो. पण तरी माणसं फ्रेशवारी नाही हातापाय जसं जीवच नाही असं तिथं तिथं त्यांनी काही होत नाही. जरासा जोरात अंगात ताकद असली जरा बॉडी ना माणसाची तरी हाताला काही रग लागावं अशी टाळी वाजवली पाहिजे. म्हणून बघा कीर्तनामध्ये पांडुरंगाने नाचावं थै थै देवाचा पितांबर गळतो. एवढं मोठं कीर्तनाचं महत्व आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन एवढं चांगलंय की कीर्तन करत करत माणसं हरिरूप झाल्याशिवाय राहत नाही. एवढा मोठा कीर्तनाचा महिमा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे. विठ्ठल नामाचा महिमा हा फार मोठा आहे. तिथं बोलण्यासारखं काहीच राहत नाही. एवढा मोठा नामाचा महत्व आहे. नामाचा महिमा आहे. म्हणून नाम हे सर्वात श्रेष्ठ आहे. मग गुण कीर्तन नाम कीर्तन लीला कीर्तन नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मंतरीची नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. म्हणून नामस्मरण करा बरं. कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. कीर्तन करावं आणि मुखाने भगवंताचं गुणगान गावं. नामस्मरण करावं. नाम घेणारा नाम धारक आणि ते नाम इतकं एकत्रित झालं पाहिजे. जसं बघा आपल्याकडे ते पितळी हांडा असतो किंवा घागर. आपण काय करतो जर ती गळायला लागली तर झाडकऱ्याकडून त्याला झाड दिल्या जातो. तसं नामस्मरण आणि नामाचं चिंतन करणारा अशी ती प्रीती जडली पाहिजे. जितकं नामावर प्रेम केलं पाहिजे इतकं नाम श्रेष्ठ आहे. नाम चिंतनी जडली प्रीती
भावना सर्वाभूती. श्री संत निळोबाराय म्हणतात, नामचिंतनावर प्रीती म्हणजे प्रेम हे जडलं पाहिजे. मग जर नामावर तुमचं प्रेम जडलं तर मग भगवत भावना सर्वाभूती. सर्व भूताच्या ठिकाणी भगवंत पाहण्याची दृष्टी तुमच्याकडे येते. मग जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. शुनी चैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. मग कुत्रा असो किंवा पंडित, सर्वांकडे पाहण्याची दृष्टी सम बनल्याशिवाय राहत नाही. आणि जोपर्यंत दृष्टी बदलत नाही तोपर्यंत सृष्टी कळत नाही. आणि जोपर्यंत सृष्टी कळत नाही तोपर्यंत अध्यात्म कळत नाही. सर्व दृष्टिकोन तुमच्या भावनेवर अवलंबून आहे. तुमची भावना चांगली पाहिजे. ज्याची भावना चांगली नाही त्यांनी काहीही करू द्या, त्याचं ईश्वर कधी चांगलं करत नाही. मुळात तुमची भावना चांगली पाहिजे. हे बघा, माणसं म्हणतात ना काहीही करा, पण माणसाने कोणाच्या भावनेशी खेळू नये. पण अलीकडं असं आहे की माणसं भावनेशी खेळतात. मग भावनेशी नाही खेळलं पाहिजे, भावना समजून घेतली पाहिजे. आमच्या भगवंताने शबरीची भावना समजून घेतली. विदुराच्या कन्या भक्षण केल्या, भावना समजून घेतली. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. थोर भावाचा भुकेला हा प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव हा खरा प्रेमाचा भुकेला आहे, त्याला दुष्काळ पडतो. पण कशाचा? प्रेमाचा भुकेला. दुष्काळ प्रेमाचा भुकेला आहे. दुष्काळ आहे देवाला, पण कशाचा? प्रेमाचा. तुम्हाला आम्हाला दुष्काळ कधी पडतो? जर पाऊस वेळेवर नाही आला. आता कोरोना आलाय, आमच्या तर सर्व महाराज लोकांना आणि गायकाला दुष्काळच. मगाशीच आमचे शेंडगे महाराज म्हटले, बघा म्हणे महाराष्ट्र शासनाने सर्व सुरू ठेवलं होतं, पण आपल्या कीर्तन भजनावरच बंदी. म्हटलं त्यांच्या लक्षातच येणं हे किती गरजेचे. आणि खरं तुम्हाला सांगू का, पण आमचे वारकरी एवढे हुशार आहेत, कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला नाही कीर्तन प्रवचन भजन करता आलं, पण आम्ही ऑनलाईन का होईना पण केलंच. आणि शिवाय बरं का, तुम्हाला काही करता येईल, पण मनाची स्थिती जर व्यवस्थित करायची असेल तर अध्यात्माचीच गरज आहे. आणि कीर्तन प्रवचनामुळेच माणसाची मनस्थिती टिकून राहते. आता बरेच लोकांनी आत्महत्या केली आणि आत्महत्याही करतात. काही सामाजिक क्षेत्रात काम करणारे करतात, सुशिक्षितही करतात, पण अध्यात्मातली लोक टक्केवारी आत्महत्या करत नाही हे आमचं म्हणणं आहे. 99% करत नाही, कारण आम्ही माणसं असेच वारकरी, टेन्शन लेने का नाही देने का. आणि वारकरी लोक टेन्शन घेत नाही, जमलं तर देतात.
आणि आम्ही नेहमी म्हणत असो टेन्शन घ्यायचं नाही हो, काय टेन्शन घ्यायचंय, ठेविली आनंद तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. काय नाही, जसं देव ठेवील ना तसं राहायचं, टेन्शन घ्यायचंच नाही. म्हणून कीर्तन प्रवचन हे अत्यंत महत्वाचं आहे. मनाची मनस्थिती बदलायची असेल तर अध्यात्माची बैठकच जीवनामध्ये गरजेची आहे. म्हणून भगवत भावना सर्वभूती, सर्व भूताच्या ठिकाणी तुमची भगवतमय भावना बनली पाहिजे. पण आजकाल काय झालंय, माणसाची दृष्टीच बदलत नाही. एका मालकाने काय केलं होतं, एक घोडा खरेदी केला होता, पण तो घोड्याची तब्येतच खराब झाली. त्यांनी 2-4 महिने सांभाळत असताना तब्येत खराब झाली. त्याच्या मित्राने विचारलं, काय रे तुझ्या घोड्याची तब्येत कशी काय खराब झाली? म्हणले काही कळानाच रे मित्रा, घोडा जरा जास्त खात नाही, तब्येतच खराब झाली. ते उन्हाळ्याचे दिवस होते. मग त्याला म्हणले असं करा ना, तुम्ही एक गॉगल घाला त्याच्या डोळ्यात. आता घोड्याच्या डोळ्यात गॉगल घातला, जो वाळलेला चारा होता त्याला तो हिरवा दिसायला लागला आणि लगेच घोडा पुन्हा तब्येतीने चांगला झाला. तुम्ही मला सांगा, चारा बदलला की नजर बदलली? तर नजर बदलली. तसं माणसाची नजर जर बदलली ना तर परमार्थच अवघड नाही, सोपा आहे. विठ्ठल आणि सर्वांच्या ठिकाणी चांगली दृष्टी, चांगली भावना ठेवायची जर तुम्हाला सवय लागली तर हाच खरा परमार्थ आहे. हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन. साधन आहे. मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आणि ज्याचं नामस्मरण करायचे त्याचंच हृदयामध्ये ध्यान करायचे. आता परमार्थ, परमार्थ या शब्दाचा अर्थ काय आहे नेमका? त्याचा अर्थ तुम्हाला असा सांगता येईल की दुसऱ्याला त्रास होऊ नये असं वागणं, याचंच नाव परमार्थ. वेगळा परमार्थ नाही, त्याच्यातच खरा परम अर्थ, त्याचं नाव परमार्थ. याच्यापेक्षा वेगळा आणि श्रेष्ठ अर्थ कोणता आहे? का परमार्थ आपण करायचा आणि त्रास लोकांना द्यायचा? काय उपयोग आहे त्याचा? नाही. परमार्थ करत असताना चांगलं जगलं पाहिजे. दुसऱ्याला त्रास होईल असं आयुष्यामध्ये कधीच वागू नका. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. परमार्थ हे सर्वात मोठं महान धन आहे, जोडी देवाचे चरण. पण परमार्थ सोपा पण नाही. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. जर परमार्थ सुद्धा लेकराच्या गोष्टी नाही, परमार्थ भक्ती तो कठीण सुळावरील पोळी.
भक्तीमध्ये पोळी आहे पण ती सुळावर आहे. जो टिकल तो टिकला आणि निसटला की तो गेला. असं पण आहे बरं का. याच्यात सोपं तितकं नाही ना अवघडही. तसा पेपर ज्याला जमला त्याला जमलाच, नाही तर फार कठीण आहे. नाही तर या परमार्थामध्ये सोपं जेवढंच वाटतं ना तेवढं अवघड सुद्धा आहे. कुठल्याही गोष्टी सांभाळत असताना, कारण अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये बोलणाऱ्या लोकांची संख्या फार असते, पण परमार्थामध्ये सहन करावं लागतं. आणि जे लोक सहन करतील त्याचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. पण घाव घालणारी लोकही भरपूर असतात. तुम्हाला उदाहरण देईल. आमच्या तिकडं बीडला एका लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन होतं आणि आमचं महासांगवी आईसाहेबांचं संस्थान मला एक जणांनी आमंत्रण दिलं. म्हणजे ताई उद्घाटनाला या. आम्ही गेलो. घिसाड्याच्या दुकानामध्ये काय असणार आहे, अगरबत्ती हे ते गुलाल दिलं आम्हाला, पाणी खडी साखर. मी आपलं घेतलं आणि ते म्हणलं छन्नी हातोडा हातोडी घन याची पूजा करावी. तर तो लोहार दादा म्हणला ताई त्याची पूजा करू नका. म्हणलं कशाची करायची. म्हणले आयरनीची करा. म्हणलं लोहार दादा आयरन तर जुनी आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये नवीन वस्तूची पूजा केली जाते. तेव्हा त्या लोहाराच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो सांगतो ताई अनेक छन्न्या तुटल्या अनेक हातोडे तुटले पण ही आयरनीची पूजा आम्ही करतो. एखाद्या वेळेस देवाची देवपूजा करत नाही पण या आयरनीची करतो. मी लोहार दादाला विचारलं दादा आयरनीची पूजा का करता तुम्ही आणि छन्नी हातोड्याची हातोडीची का नाही. तेव्हा त्या लोहाराने सांगितलं मला, म्हणे ताई अनेक छन्न्या तुटल्या अनेक हातोडे तुटले पण आयरन टिकली. म्हणलं आयरन का टिकली आणि हातोडे आणि छन्न्या का तुटल्या. त्यावेळेस त्या लोहाराने एवढं मार्मिक उत्तर दिलं, ते घाव घालणारे होते म्हणून तुटले आणि आयरन का टिकली तर घाव सहन करणारी म्हणून. बस आयुष्यात सहन करायला शिका. एक दिवस देव झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि देव नाही होता आलं ना, किमान माणूस जरी बनता आलं ना तरी पुष्कळ झालं. त्याचं नाव परमार्थ आहे. तुम्हाला सांगू का, छन्नी छन्नी म्हणजे माहितीये का, ननंद. जिला भाऊजाई नाण्यात आनंद नाही तिचं नाव ननंद. अशा बऱ्याच छन्या आता इथं नाहीत बरं का. इथल्या छन्या फार चांगल्या, आमच्या तिकडच्या पाठोद्याकडच्या नांदूनच देणार नाही. 4-6 महिन्यांनी येऊ द्या भावाला भेटायला. उलट भावापेक्षा अगोदर भाऊजाईला बोला ना. पण तसं नाही. आईच्या आणि भावाचे कान भरवायचे आणि भाऊजाईला त्रास द्यायच्या. अशा काही छन्या. म्हणून आणि तुम्हाला सांगू का, हातोडा हातोडा म्हणजे घरामध्ये बिना लग्नाचा दीर. हे हातोडे सुद्धा फार विचित्र बरं का. लग्न झालेल्या भाऊ असला ना, काही घरानं सांगायचं आई वडिलांना जमतच नाही. काही सांगायला गापरे त्याचं लग्न झालं नाही. हे हातोडाच ना, लग्नच नाही. असाच भला बिचारा ठणठण पाल कसं आहे त्याच. आणि तुम्हाला सांगतो घन घन कशाला म्हणतात. बाया जमले की म्हणतात आमच्या यांना काही कळत नाही. कोणाला, घनाला. घन म्हणजे पतिदेव. आमच्या यांना काही कळत नाही. एखाद्या मिनिस्टरची बायको असू द्या तरी तुम्ही नाही आमच्या यांना कळत नाही. हे बाहेर किती वजनात बोलू द्या पण घरी गेले की माणसं आईस्क्रीम असतात. फक्त बाहेरच दाखवायला. बरोबर आहे का. ते काय कसे मोठे माणसं असू दे. विठाल विठाल. पण आजकाल असं झालंय, खरा जो परमार्थ आहे खरं बाजूला राहिले. साच कोणानं पटे आणि लटीक येते रुची. असलं झालंय परिस्थिती. जे अभंगावर कीर्तन करतात त्यांच्या तारखा कोणी ठेवत नाही आणि ज्याचा ना अभंगाचा संबंध आहे त्याच्या तारखा भेटत नाहीत. दारिद्र्य रेषेखाली नाव कोणाचं सांगा ना. ज्याच्याकडे उलट जास्त दारात ट्रक उभा आहे, जीसीबी आहे, जमीन आहे, त्याच्याच तू तरी काय करेल. त्याला देवाने दिलीच तेवढी दरिद्री तर त्या रेषेखाली नाही जायचं तर जाईल कुठं. घरकुल कोणाला मिळतं. खरंच ज्याला घराची गरज आहे त्याला घरकुल आहे का. तुम्ही बघा ना, भिंती पडायला झाल्यात, घर फुगलं, एक शिडी तिला 2 छोटेसे करड बांधलेले. असं वाटतं कधी ते घर भिंत पडल आणि त्याच्यातली माणसं जातील. पण गरीबाला घरकुल नाही. जवळचा कार्यकर्ता असला की पहिलं दाखवून दुसरं बिल. ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला. कुठं आपल्याला घरकुल आहे. पाठीमागं महाराष्ट्र शासनाने भजनी मंडळाला पगार सुरू केला. आता सांगले महाराज 2100-2200 रुपये चालू आहे शासनाचा आणि केंद्र शासनाचा 5-6 हजार रुपये महिना. आमच्या तिकडे पाठवलेला बऱ्याच भजनी मंडळाला पगार चालू आहे.
आणि काय सांगावं, कुणाला चालू आहे माहिती का काय केलं? ज्यांनी आयुष्यात भजनाचं तोंड बघितलं नाही त्याला, जे काळ्या पिशवीत घेऊन येतोय त्याला पगार चालू आहे. काळी पिशवी माहित असेल असली परिस्थिती. जे आयुष्यभर भजन करू करू हे झाले, शेंडगे बाबा तुम्हाला चालू आहे का नाही? बघा घ्या आता. म्हणजे हे आयुष्यभर यांनी भजन केले तरी यांना पगार अजून चालू नाही. म्हणजे असली परिस्थिती बघा. ही समाजातली हे सध्या ना टावर खालीच रेंज गेलेली आहे. विठ्ठल खरे कष्ट करणारे, खरे मेहनती, खरे परमार्थ करणारे बाजूलाच, पण बाकीच्यानच असलं झालंय. त्याच्यामुळे बघा अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सुद्धा तशाच पद्धतीने वागावं लागतं तर जमतं. एखाद्याचं ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे, पण त्यांना असं जर साधी पिशवी घेऊन आलं तर कुणी विचारत नाही. परमार्थात पण फार अवघड आहे. जर तुम्ही महाराज चांगल्या गाडीत आणले, चांगले उभे राहिले, हा चांगले दिसतात बरं का, व्यवस्थित दक्षिणा द्यायला पाहिजे. होय गडदे महाराज, आता इनोवा गाडी 27 लाखाची म्हणल्यावर गडदे महाराज जॉकेट टाकूनच येते. म्हणलं तसं काही अडचण नाही सध्या. ते मला म्हणले ताई जॉकेट टाकले पण सध्या काही नाही. मला तसं काही नाही, तुम्ही आमचे गुरुबंधूच आहेत, त्याचं कुठं काय तेव्हा म्हणणं. तसं तुम्हाला परमार्थ सांगितला. आता कधी कधी लोकांना वाटतं, काही काही जण आम्हालाही म्हणणारे बहादर असे भेटतात का हो ताई, मग महाराज लोकांना एवढ्या भारी गाड्या कशाला? म्हणलं ज्यांनी करोड रुपयाचा भ्रष्टाचार करतात त्यांना भारी गाड्या, आणि जे धर्माचा प्रचार प्रसार करतात त्यांचे काय मनके लवकर खराब करायचेत का? त्यांना उलट यांच्यापेक्षा भारी गाड्या पाहिजेत, मग समाज टिकला पाहिजे आणि धर्म टिकला पाहिजे. आम्ही शेंडगे बाबांना माहिती, भगवान बाबांच्या गुरुवर्य महंत भीमसेन महाराजांच्या परंपरेतली माणसं. भगवान बाबा सांगायचे की परमार्थ करताना असा करा की दृष्ट लागावी असा परमार्थ करा, आणि संसार केला तरी नजर लागावी असा संसार करा. इतकं बी दरिद्री जगू नका हो. आणि मला तरी असं म्हणायचं, ज्याचं मन मनगट आणि मेंदू स्ट्रॉंग आहे त्याला आयुष्यात कमी पडत नाही. पहिली गोष्ट मन खंबीर पाहिजे. अर्जुनाचं मन घाबरलं होतं कौरव पांडवाच्या युद्धाच्या प्रसंगी. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य बघितले आणि अर्जुन सांगतो, देवा ज्या पितामहाच्या मांडीवर आम्ही खेळलो त्यांना कसा बाण मारू? द्रोणाचार्य ज्या गुरुने मला शिकवलं त्यांच्यावर बाण कसा चालू? कृपाचार्य ज्यांच्याकडून आम्ही विद्या ग्रहण केली त्यांच्यावर बाण कसा चालू? आणि यांना मारून मला काय मिळणार? त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, अर्जुना सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. मूर्खपणा सोड, हातात धनुष्यबाण घेऊन लढ. म्हणून आयुष्यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, एक वाक्य, सडत सडत मरण्यापेक्षा लढत लढत मारा, त्याला म्हणतात जगणं. आणि आमची गीता, आमचा परमार्थ आम्हाला तेच सांगतो. लढण्यासाठी सांगतो, लढण्यासाठी, झुंजार होण्यासाठी सांगतो. म्हणून खरे लढाऊ, खरे झुंजार आम्ही विष्णुदास आहोत. झुंजार ते एक विष्णू
गजर विठुरायाचा संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल आयोजित भव्य कीर्तन महोत्सव 2021 मंजरथ रोड, माजलगाव, जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.